brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। आज आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी पण भाजीला आज तुमची भाजी तुमच्या भाजीला न्याय मिळून द्या. साहेब आज दिघे साहेब असते तर त्यांनी या नराधमाला काय शिक्षा दिली असती ती आज आम्ही तुमचं तेच बघतोय आणि तुम्ही हे खरंच करून दाखवा. एकनाथ शिंदे भेटताच वैष्णवीच्या नातेवाईकांनी ही अशी व्यथा मांडत अख्खी कहाणी सांगितली. काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे, पिंपरी चिंचवडचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवडमधील कसपटे कुटुंबियांची भेट घेत धीर दिला. यावेळी नवरा, सासरा, सासू, नणंद अशा सगळ्यांकडूनच सासरी कसा छळ व्हायचा ते सांगत वैष्णवीच्या नातेवाईकांनी हगवण्याची कुंडली मांडली. तुमच्या दिघे साहेबांना बघतो, नराधमांना सोडू नका, शिंदे साहेब तुमच्या भाचीला न्याय द्या म्हणत वैष्णवीच्या नातेवाईकांनी न्यायाची मागणी केली आहे. द्यायचं का फोडायचं सोडू नका अजिबात. झालीच पाहिजे सोडूच नका. आज आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी पण भाजीला आज तुमची भाजी तुमच्या भाजीला न्याय मिळून द्या. साहेब आज दिघे साहेब असते तर त्यांनी या नराधमाला काय शिक्षा दिली असती ती आज आम्ही तुमचं तेच बघतोय आणि तुम्ही हे खरंच करून दाखवा. तुमच्याच हातात बस. एकनाथ शिंदेंनी वैष्णवीला झालेल्या मारहाणीचे फोटो पाहून संताप व्यक्त केला. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कठोर कारवाई करू असं आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वैष्णवीच्या नातेवाईकांना दिलं. कोणी असेल, किती मोठा अधिकारी असेल, किती कोणी मोठा राजकीय नेता असेल, लोकप्रतिनिधी असेल, यामध्ये कुठेही कुणीही कुणाला आरोपीला मदत करत असेल तर त्याची सगळ्याची चौकशी होईल. आणि जे स्पष्टपणे या ठिकाणी जे दोषी असतील त्यांना कुठेही पाठीशी कुणी घालण्याचा विषय येत नाही. कारण ही घटनाच अशी आहे की एका परिवारातली एक मुलगी गेलेली आहे आणि त्या परिवाराच्या ज्या भावना आहेत त्या भावना आमच्या देखील आहेत. जसं आपण म्हणतो लाडकी बहीण, लाडकी मुलगी, तसे एक लाडकी सून म्हणून देखील लोकांची मानसिकता या ठिकाणी बदलण्याचा आज खऱ्या अर्थाने एक मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती या घटनेने लोकांच्या समोर या ठिकाणी आणलेली आहे. आणि अतिशय दुर्दैवी म्हणजे जे काही फोटोज दाखवले त्याच्यामध्ये मारहाण झालेले फोटोही पाहिले. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हुंडाबळीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सरकार लक्ष ठेवून असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. पण सरकारच्या उपाययोजनांबरोबरच लोकांची मानसिकता बदलण्याचीही आवश्यकता आहे. तसंच यापुढील काळात हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांवर कायद्याचा धाक बसवायचा असेल तर वैष्णवीचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या हगवणे कुटुंबावर कठोर कारवाई होणंही तेवढंच गरजेचं आहे. पिंपरी चिंचवडमधून कृष्णा पांचाळसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.